सर काय सांगाल, पत्रकारांना मारहाण झाली त्र्यंबकेश्वरमध्ये? नाही, हा झालेला प्रकार अतिशय गंभीर आहे. नगरपालिकेचे कर्मचारी आहेत ज्यांना टॅक्स वसुलीसाठी ठेवलं होतं असं प्रथमदर्शनी कळतंय आणि हे फार गंभीर आहे झालेला प्रकार. ही गुंडगिरी आहे आणि याच्यामध्ये मी तातडीनं जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटलांशी बोललो. त्यांनी याच्यामध्ये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणार आहोत असं सांगितलं. आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. पण दुःखद आणि दुर्दैवी आहे की माझे सहकारी किरण ताजने यांना आयसीयू मध्ये ऍडमिट केले असं कळतंय अपोलो रुग्णालयामध्ये. ज्येष्ठ पत्रकार योगेश खरे यांच्याबरोबर सुद्धा मारहाण तिथं झालेली आहे आणि झाल्या प्रकाराचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. ज्या पद्धतीनं टोल नाक्यांवरती आणि असे टॅक्स वसूल करणाऱ्या ठिकाणांवरती गुंडांच्या टोळ्या कार्यरत असतात हे निश्चित अतिशय धक्कादायक आहे. त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई पोलीस करतील. पण आम्ही अशी मागणी करतो की आपल्या आपल्या भागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठेवलेले असे जे लोक असतील त्यांची चारित्र्य पडताळणी करून गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कामाला ठेवू नये असंही एक मला असं सुचवावं असं वाटतं. पण झाला प्रकार गंभीर आहे. मी आजचा सध्या उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळ्याच्या दौऱ्यावरती तो संपून मी इमिजिएट आता लगेच तातडीनं नाशिकला किरण ताजने दाखल आहेत त्या रुग्णालयाकडे जायला निघालोय. माझे नेते आदरणीय गिरीशभाऊ महाजन यांनी सुद्धा या सगळ्या प्रकाराचा अतिशय गांभीर्याने दखल घेतली आहे. महाराष्ट्रामध्ये जर पत्रकार सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय, काय सांगाल आपण? नाही, हे गंभीर आहे. याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की बोलाचालीतून झालेला हा वाद वाढत गेला आणि थेट मारहाण करण्यात आलेली आहे. असं कुणाबरोबरही घडू शकतं. पण कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याकरता या लोकांवरती इतकी कडक कारवाई केली जाईल की असं कोणी करायला कोणावरती हात उचलायला घाबरेल यापुढे. आणि हे गंभीर आहे. म्हणजे झाला प्रकार निश्चित गंभीर आहे. पण आता या दोघांच्याही प्रकृतीची काळजी आहे. त्यामुळे याचा अतिशय कठोर शब्दात मी पत्रकार म्हणून आणि भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता म्हणून तीव्र निषेध करतो. ठीक आहे, धन्यवाद सर. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.